नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुशी माशाचे कालवण कसं बनवायचं ते। तर इथे आम्ही मुशी घेतलेली आहे, ते आणून साफ करून त्याला मीठ आणि थोडीशी हळद लावून ठेवली आहे। आता इथे कढई ठेवली आहे तापत। कढई जरा गरम होऊ दे। कढई गरम होते तोपर्यंत त्याच्यात आपण 2 पळी तेल टाकूया। मला जरा तेल जास्तच लागतं, 2 ते 3 पळी टाकायचे, कारण ते तेलात भाजून घ्यायचे असते। तेल तापेपर्यंत आपण इथे साहित्य बघूया। ही मी आला लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आला लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट लावून घेतलेली आहे। इथे कांदा घेतलेला आहे बारीक एक, आणि हे इथे आमचं मालवणी पद्धतीतलं वाटण आहे, हे मी मिक्सर लावून घेतलेलं आहे। या वाटणात कांदा, लसूण, आला आणि खोबरं घालून ते चांगलं भाजलेलं आहे, आणि आता ते मिक्सरला लावलं। तर आता हे तेल गरम झालेलं आहे, आता त्याच्यात आपण कांदा टाकूया। कांदा चांगला लाल झाला पाहिजे। कांद्यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर भाजेल। या मुशी माशात टाकलेलं आहे मी, त्याच्यामुळे इथे थोडंच टाकायचं ते मीठ, लागलं तर नंतर टाकू शकतो आपण। आता हे भाजला झालाय कांदा आपला, लाल होत आला थोडासा, अजून थोडासा भाजूया आपण। आणि आता याच्यात मुशी टाकायची आणि परतून घ्यायची तेलात। चांगली तेलात भाजून घ्यायची। त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकूया। आता ह्याच्यात कलरसाठी थोडंसं लाल मिरची पावडर टाकते मी। वाटणात मी 1.5 चमचा आमचा मालवणी मसाला टाकलेला आहे। ह्याच्यात जरा कलरसाठी मी लाल मिरची पावडर टाकते। परतून घ्यायचं। ही जास्त शिजवायची नसते, फक्त तेलात ते भाजायचे। तुकडे आहेत ना ते असे हे होणार, जवळ असे हे होणार भाजल्यासारखे, नंतर मग त्याच्यात वाटण टाकायचं। हे 5-10 मिनिटं तरी भाजून घ्यायचं। कोकमं टाकायची, आम्ही ह्याच्यात कोकमं टाकतो आंबटपणासाठी। तुम्ही काय टाकता ते सांगा। थोडंसं कोकम टाकलेलं आहे।
अशी भाजून घ्यायची. भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. कॅमेरा जवळ करून दाखवते. असं तेल सुटलं पाहिजे. चांगली भाजली आहे. परतली. आता याच्यात आपण वाटण टाकून घेऊया. थोड्यात वाटण थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं याच्यात. त्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. जास्त असे खोबरं टाकल्यानंतर जास्त असे जोरात हलवायचे नाही, मग तुकडे विरघळून जाते. आता ही जरा अशी चांगली रटमटू द्यायची. जरा मीठ चेक करूया आपण. मीठ बरोबर आहे. आता मीठ घालायची गरज नाही, आपण पहिलं घातलेलं आहे मीठ. आता हे चांगले रटमटू द्या.
बघा ही आता झालेली आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.